नुसता आळस येतो बाई. काहीच करावंसं वाटत नाही. काय बरोबर ना? काही वेळा आपल्याला खूप आळस येतो आणि त्यावेळेस काहीच करावंसं वाटत नाही. त्यावेळेस हे उपाय अवश्य करून पहा. कधी-कधी अशी वेळ येते की कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. मग ते काम ऑफिसचं असो, घरातील जबाबदाऱ्या असोत किंवा अगदी आपली आवडीची कामेही असोत. सर्व काही ओझ्यासारखे वाटू लागते. हा आळस नेहमीच आपल्या आळशी स्वभावामुळे येतो असे नाही बरं का. काही वेळेस झोपेची कमतरता, मानसिक ताण, चुकीचा आहार, जेवणाच्या वेळा न पाळणे किंवा सतत स्क्रीनसमोर बसणे, शरीराला पुरेशी विश्रांती न मिळणे, यामुळे आपली अशी अवस्था निर्माण होऊ शकते. अशा वेळी स्वतःला दोष देण्यापेक्षा त्यामागचं कारण समजून घ्यायचं आणि योग्य उपाय करायचे. सर्वप्रथम आपल्या झोपेकडे लक्ष द्यायचं. दररोज 7 ते 8 तासांची शांत झोप शरीराला आणि मेंदूला नव्याने ऊर्जा देते. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणे किंवा अपुरी झोप घेणे यामुळे दुसऱ्या दिवशी आपल्याला थकवा आणि कामाचा कंटाळा जाणवतो. त्यामुळे झोपेची निश्चित वेळ ठरवण्याचा आपण प्रयत्न करायचा. आहाराचाही आपल्या उत्साहावर मोठा परिणाम होतो. काही जण सकाळचा नाश्ता घेत नाहीत. दिवसभर जंक फूड खातात किंवा खूप वेळ उपाशी तरी राहतात. यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जा कमी होते. फळे, भाज्या, कडधान्य, प्रथिनं आणि पुरेसे पाणी यांचा समावेश असलेला संतुलित आहार आपण दिवसभर घेतल्यास आपले शरीर अधिक ताजेतवाने आपल्याला वाटू लागते. कधीकधी कामाचे प्रमाण इतके वाढते की आपला मेंदूच थकून जातो. अशा वेळी एकाच वेळी अनेक काम करण्याचा प्रयत्न आपण करायचा नाही. काम मोठे असेल तर ते लहान भागामध्ये विभागायचे. एक काम पूर्ण झाल्यानंतर थोडी विश्रांती घ्यायची आणि नंतर पुढच्या कामाला सुरुवात करायची. त्यामुळे कामाचा ताण आपल्याला कमी जाणवतो आणि शरीराची हालचालीही तितकीच आवश्यक आहे. दिवसभर एका जागी आपण बसून राहिल्यास आपले शरीर सुस्त होते, आळस येतो. त्यामुळे दररोज किमान 30 मिनिटे चालले पाहिजे. हलका व्यायाम केला पाहिजे. योग प्राणायाम किंवा स्ट्रेचिंगसारखे व्यायाम केले पाहिजेत. त्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि आपल्या शरीरात नवचैतन्य निर्माण होते. व्यायामामुळे आनंदी वाटण्यासाठी मदत करणारे हार्मोन्सही आपल्या शरीरात स्त्रवत असतात. दिवसभरात पुरेसे पाणी पिणेही तितकेच महत्त्वाचे आहे बरं का. आपण हल्ली एका जागी बसून राहिलो की पाण्याची आपल्याला आठवणही राहत नाही. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली तर थकवा, डोके जड वाटणे किंवा एकाग्रता कमी होणे अशा समस्या आपल्याला जाणवू शकतात. आपण आपलेच निरीक्षण केले तर आपल्याला ह्या समस्या जाणवत असलेल्या लक्षात येतील. त्यामुळे नियमित पाणी पिण्याची सवय लावा. काही वेळा सतत काम करत राहिल्याने आपल्याला मानसिक थकवा वाढत असतो. अशा वेळी 5 ते 10 मिनिटाचा छोटा ब्रेक घ्या. त्यावेळेस काय करायचे तर खिडकीजवळ उभे राहा. बाहेरून येणारी ताजी हवा घ्या. दीर्घ श्वास घ्या आणि आपले आवडते संगीत ऐका किंवा आवडती गाणी ऐका. अशा छोट्या विश्रांतीमुळे देखील आपले मन पुन्हा ताजेतवाने होणे आणि आपले कामात अधिक चांगल्या प्रकारे लक्ष लागते. मोबाईल आणि सोशल मीडियाचाही आळशीपणाशी आपला जवळचा संबंध आलेला आहे बरं का. सतत फोन स्क्रोल केल्यामुळे वेळ तर आपला जातोच, पण मेंदूवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे कामाच्या वेळी मोबाईलपासून थोडे दूर राहणे आपल्यासाठी फायदेशीर ठरते. स्वतःवर अनावश्यक दबाव टाकू नका. प्रत्येक दिवशी आपल्या शरीराला सारखीच ऊर्जा असते असे नाही. काही वेळा शरीर आणि मनाला अधिक विश्रांतीची गरज असते. अशा वेळी स्वतःला थोडा वेळ द्या. पण काम पूर्णपणे टाळण्याची सवय आपल्या शरीराला लावून घेऊ नका. अगदी छोटे काम पूर्ण केल्यानेही आपला आत्मविश्वास वाढतो आणि पुढील काम करण्यासाठी
अधिक उत्साह मिळतो. जर हा आळस, थकवा किंवा कोणतेही काम करण्याची इच्छा होत नसेल, असं आपल्याला सतत जाणवत असेल, तर आपण काही वेळेस आपल्याला कामामध्ये उदासीनता, झोपेतील बदल किंवा भूक कमी लागते आणि याचा आपल्या रोजच्या जीवनावर परिणाम होऊ लागला, की आपण त्याकडे दुर्लक्ष करायचे नाही. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. काही वेळा रक्तातील आपल्या हिमोग्लोबिन कमी झालेले असते. थायरॉईडचे विकार किंवा व्हिटॅमिन्सची कमतरता निर्माण होते. मानसिक आरोग्याशीही याचा संबंध असू शकतो. काय बरोबर ना? सख्यांनो, आपण स्त्रिया तर याबाबतीत खूप अग्रेसर आहोत. आपण आपल्या शरीराकडे अजिबात लक्ष देत नाही आणि आळस देखील आपल्याला स्त्रियांनाच जास्त प्रमाणात येतो. काय बरोबर ना? त्यामुळे आता इथून पुढे आळस आला की हे उपाय अवश्य करा. काय बरोबर ना?